चांदोरे ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी छायाताई संदीप जाधव यांची बिनविरोध निवड. चांदोरे ग्रामपालिकेच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनात सकारात्मक व विकासाभिमुख बदलाची नांदी ठरत वार्ड क्रमांक 5 मधून छायाताई संदीप जाधव यांची ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड केवळ एका पदाची नसून गावाच्या विकासासाठी वर्षानुवर्षे सुरू असलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्याची पावती असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीपभाऊ जाधव यांच्याकडे कुठलेही पद नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून चांदोरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योगदान दिले आहे. नेहमी समाजकार्यात अग्रेसर राहून सर्वांच्या सुखदुःखात ते सहभागी राहिलेले आहेत. गावातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, सामाजिक ऐक्य, युवकांचे प्रश्न तसेच गरजू नागरिकांना मदत अशा विविध क्षेत्रात त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. पद, प्रतिष्ठा किंवा राजकीय स्वार्थ न ठेवता केलेल्या या कार्यामुळे त्यांनी ग्रामस्थांच्या मनात विश्वासाचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात संदीप जाधव यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आजही ग्रामस्थांच्या स्मरणात आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. औषधे, अन्नधान्य, मास्क तसेच आवश्यक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. स्वतःच्या आरोग्याची चिंता न करता सातत्याने सेवेत राहून अनेक कुटुंबांना त्यांनी आधार दिला. याच सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन आता त्यांच्या पत्नी छायाताई संदीप जाधव यांनी राजकीय व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारलेली आहे. संदीप जाधव यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. महिलांचे प्रश्न, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा तसेच मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. छायाताई संदीप जाधव यांच्या बिनविरोध निवडीबद्दल ग्रामस्थ, महिला, बचत गट, युवक वर्ग तसेच विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून अनेकांनी त्यांना पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली चांदोरी ग्रामपालिकेचा विकास अधिक वेगाने होईल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आता सध्या आपण निफाड तालुक्यातील चांदोरी या ग्रामपंचायतीत आलेलो आहोत. आपल्यासोबत वॉर्ड क्रमांक 5 मधील उपसरपंच ताई आहेत. त्यांची आता बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांचे नाव छायाताई संदीप जाधव आहे आणि आता त्यांचे जे मिस्टर आहे संदीप जाधव यांच्याकडे कोणतेही पद नसताना गेल्या अनेक काळांपासून ते सामाजिक कार्य करीत आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ग्रामस्थांनी उपसरपंचांनी किंवा सरपंचांनी त्यांची बिनविरोध निवड करून दिली आहे. तर आपण सरांकडून जाणून घेऊया की त्यांनी कोणकोणते कार्य केले आहे. नमस्कार, मी संदीप भिवाजी जाधव, वार्ड क्रमांक 5 यामधून माझी मिसेस सौ छाया संदीप जाधव हिची चांदोरी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत यांनी बिनविरोध निवडून तिला दिलेला आहे. त्याचबरोबर गावामध्ये कुठेही काही अडीअडचणी आल्या, काही मुलांना काही कुठले कागदपत्राची अडचण आली, कुठल्या दाखल्यांची अडचण आली तर रहिवासी दाखला असू किंवा इतर काही कागदपत्र असले, सेतू कार्यालयात असू, तिथून मी त्यांना सर्वांना मदत करून ते त्यांना द्यायला लावतो. सांगायचं जर म्हटलं तर सामाजिक कार्यामध्ये कुठे काही गावामध्ये कुठे काही अडीअडचणी आल्या, कुठे कुटुंबामध्ये काही वाद असले, कुठं तिथेही पण मला बोललं तरी मी तिथे जाऊन ते सर्व व्यवस्थित म्हणजे पार पाडतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे. फक्त सामाजिक कार्यच नाही तर त्यांचे 2 मित्रमंडळ आहेत, मोरया आणि भैरवनाथ. या मित्रमंडळांतर्फे देखील ते अनेक कार्य करीत असतात. अनेक वेगवेगळे कार्यक्रम गावकऱ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी राबवत असतात. आणि हा झाला आनंदाचा क्षण. आणि दुःखाची बातमी सांगायची झाली तर फक्त भारतावरच नाही आणि संपूर्ण जगावर जो कोरोनासारखी महामारी आली होती, तर आपण सरांकडून जाणून घेऊया की त्यांनी त्या काळी कोणते कार्य केले होते. नमस्कार. कोरोना काळामध्ये ज्या वेळेस ते संकट असं आलं होतं पूर्ण आपल्या भारत देशावरती, त्यामध्ये जिथे जिथे गावामध्ये आम्हाला समजलं की जिथे जिथे ज्या व्यक्तीला कोरोना झाला असेल कोणाला पण, तर त्यावेळेस तिथे जाऊन आमचे सर्व ग्रुप मंडळाचे तिथे त्यांना वैद्यकीय असो किंवा कुठे त्यांना बाकी हॉस्पिटलला नेण्याचं असेल तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही सर्व मदत केली. कोणा त्यावेळेस अंत्यविधी असू, कुणी कोरोनामध्ये जर एक्सपायर झाले असेल तर त्यावेळेस सुद्धा आम्ही पूर्णपणे त्या अंत्यविधीचं कुठलं काही लागलं असेल ते सुद्धा आम्ही केलेलं आहे. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही अनेक असे चांगले कार्य केले आहे आणि आता तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून तुमच्या मिसेस छायाताई या कार्य करतीलच आणि जो ग्रामपंचायतीचा विकास आहे तो घडून आणेल. आमच्या निवासस्थानी येऊन
आमच्या कामांची माहिती घेतली. त्याबद्दल मी आपल्या न्यूज चॅनलचे खूप खूप आभार धन्यवाद मानतो.